तर आदित्य यांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. अर्थातच स्कोरबोर्डवरती धावसंख्या लागली 2 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. आदित्यचा पुढील चेंडू पाहायला गेलं तर आपण पाहतोय पुढील चेंडू पाहायला मिळेल आपण पाहतोय यावेळेस काय पाहायला मिळतंय स्लॉट मध्ये चेंडू आहे आणि चेंडू दिला बरोबर आपण पाहायला गेलो तर नक्कीच स्कोर बरोबरती धावसंख्या लागली तर आपण पाहतोय चांगला फटका चेंडू पाहायला मिळेल आपण पाहतोय यावेळेस काय पाहायला मिळते स्लॉट मध्ये चेंडू 8 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचले. चांगला फटका पाहायला मिळाला. अर्थातच आपण पाहायला गेलो तर स्लॉट मध्ये चेंडू आणि चेंडूला भिरकवून दिला. आदित्य विचार आक्रमण केलं जाते. आता मात्र जर पाहिलं तर 2 चेंडूवरती शांत ठेवलं होतं परंतु या चेंडूवरती चेंडू ओळखला आणि त्यानंतर विकेट केला जातोय. पुढे चेंडू पाहायला मिळेल आदित्यांचा आपण पाहतोय यावेळेस देखील फटका फसलाय. फटक्याच्या खाली क्षेत्ररक्षक विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे झेल सोडला जातोय. काय पाहायला मिळते अर्थातच कमबॅक केलं होतं आदित्याने परंतु झेल सोडला जातोय. अर्थातच साहिल याने चेंडू कलेक्ट करू शकले नाही आहेत. झेल सोडला जातोय. ज्या ज्या वेळेला क्रिकेटच्या पटलावरती झेल सोडले जातात त्या त्या वेळेला अनेक विक्रम देखील नोंदवले जातात. एक जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. अर्थातच जर पाहिलं तर पुढील चेंडू पाहायला मिळेल आदित्यांचा आपण पाहतोय स्टॅकिंग वरती पाहायला मिळतील. फुलेंचा चेंडू आडवा बाटने खेळला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत रंगोनच्या रिझन मध्ये आपण पाहतोय एक सिंगल घेतली जाते आणि स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली आहे. आपण पाहायला गेलं तर आपण पाहतोय 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलोय. स्कोर कार्ड बिनबाद 10. आदित्यांचा पुढील चेंडू आतापर्यंत 10 धावा खर्च करतात आदित्य. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहायला गेले तर कमबॅक केला होता परंतु झेल घेऊ शकले नाही आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेस नक्कीच आपण पाहतोय लेग स्टंपला बीट करून जाणारा चेंडू आपण पाहायला गेले तर पंच आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट प्लस अशा 2 धावा मिळतील या चेंडूवरती आणि या 2 धाव्याने स्कोरबोर्डवरती धावसंख्या लागले 12 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलोय 12. अंकित आपल्याला पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा स्ट्रायकिंग वरती. अंकितच्या बॅटमधून पाहायला गेलं तर अजून धाबा आल्या नाही आहेत. 2 धाबा त्यांच्या बॅटमधून आल्या आहेत मात्र वैभव यांच्या बॅटमधून 7 धावा आतापर्यंत खेळल्या जात आहेत. यावेळेस का पाहायला मिळतोय स्लो ऑन डिलिव्हरीचा वापर आणि त्यानंतर जर पाहिलं चगवा दिला जातोय. एक सिंगल घेतली जाते. एका धावेने धावफलकावरती धावसंख्या लागली 13 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचले. वैभवांना चेंडू जर पाहिलं तर नक्कीच फाईन लेगच्या दिशेने खेळायचा होता परंतु सफल नाही राहिलेत कारण आदित्याने फसवा चेंडू टाकला जातोय. अर्थात जर पाहिलं तर स्लो ऑन डिलिव्हरीचा वापर केला जातोय या चेंडूवरती. आतापर्यंत 13 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचले. यावेळेस देखील दिशा भरकटला जातोय आणि नक्कीच आपण पाहायला गेलं तर पंचांनी इशारा केला षटक समाप्तीचा. ओके तर नक्कीच आपण पाहायला गेलं तर एक षटक समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली 13 या आकड्यावरती धावसंख्या लागली आहे. बिनबाद 13 या आकड्यावरती धावसंख्या लागली जाते. षटक क्रमांक दुसरं कोण घेऊन येतोय. आतापर्यंत 13 धावा पॉवर प्ले मध्ये खर्च केल्यात आदित्याने. महागडे षटक कुठे ना कुठे नक्कीच आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवला दोन्ही बॅटर्सनी. अर्थातच वैभवांची एक झेल सोडला जातोय.
षटक्रम दुसरं हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी येत आहेत, अर्थातच आपल्याला पाहायला मिळतील. आकाश आपल्याला पाहायला मिळत आहेत, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. आपण पाहायला गेले तर वैभव सेकंड वरती आपल्याला पाहायला मिळते. 9 सेकंड वरती आपण पाहतो अंकित गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाले. आकाश यावेळेस ब्लॉक खुलचा चेंडू सन्मान दिलाय. लॉन द कार्पेट मध्ये चेंडू खेळलाय. एक सिंगल घेतली जाते. एका धावने धावफलकावरती धावसंख्या लागली 14. या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. चौदा धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळतील. अनिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस आडवा बॅटने खेळला फटका आपण पाहतोय. शॉर्ट मध्ये चेंडू आहे आणि चेंडू चाललाय लॉंग मध्ये आपण पाहायला गेले सिक्सर. हॅलो हॅलो या ठिकाणी आमच्या रत्नागिरी जिल्हा असोसिएशनचे सन्माननीय या कांबळेच्या मैदानामध्ये आंबेडकर जयंतीला मोठी टुर्नामेंट आयोजित करणारे आमचे सन्माननीय मित्र कुंदन कांबळे या ठिकाणी त्यांची उपस्थिती लाभलेली आहे. मी तरी आयोजक श्री आकारदेव निगुळवाडी क्रिकेट संघाच्या वतीनं त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. या ठिकाणी त्यांना एक पुष्पगुच्छ देण्यात त्याचा त्यांनी स्वीकार करावा. एकवीस धावा धावफलकावरती लागल्या जातात. यावेळेस का फटका पाहायला मिळालाय. फटका कुठून काढलाय परंतु झेल सोडला जातोय. थोडस जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण गजा पाहायला मिळते. यावेळेस चुकीला माफी नाहीये. अर्थात कुठे नाही कुठे मात्र नक्की चुका केल्या जात आहेत. झेल जर पाहिलं तर 3 झेल सोडले जात आहेत. अर्थातच आपण पाहायला गेलं तर आणि स्कोर बोर्डवरती धावसंख्या लागली 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. यावेळेस ब्लॉक करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. विकेट करण्याचा प्रयत्न एसटीबी थोडीशी चूक करतायत आणि स्कोर बोर्डवरती धावसंख्या आपण पाहायला गेली तर एक धावेच्या स्वरूपात आपण पाहायला गेले तर त्या स्वरूपात एक धाव मिळते आणि 24 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 24 धावा आपल्या आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत. परंतु पाहायला गेले तर यामध्ये सलामीच्या जोडीला दोघांना देखील 2 जीवदान मिळाले देखील आहेत. नशिबाची साथ आहे. परंतु आपल्याला पाहायला गेले तर नक्कीच पुढे चेंडू आपण पाहायला गेले तर आकाशांचा यावेळेस फ्रंट फुटला गेले. पॉईंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न परंतु जर पाहिलं तर पंच आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. व्हाईट बॉलचा इशारा येतो. आपण पाहायला गेले तर व्हाईट बॉलचा इशारा आलाय मागील चेंडूवरती. यावेळेस कमबॅक होणार का. यावेळेस लेगस्टम्पच्या खूपच चेंडू बाहेर. पुन्हा एकदा पंच आमच्या रेवतील व्हाईट बॉलचा इशारा आलाय. लेगस्टम्पच्या खूपच चेंडू बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 5 चेंडू झालेत सर. 1 चेंडू बाकी. ओके पुढे चेंडू पाहायला मिळेल आकाशांचा. यावेळेस नक्कीच पण पुढला जाऊन कट करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला परंतु फटका आला नाही आहे. डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटक देखील संपतोय. 2 षटका अखेरीस स्कोरबोर्ड वरती धावसंख्या आपण पाहतोय 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. बिनबाद 26 आतापर्यंत धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 2 षटकाच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय बेलारी 11 संघ 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. मात्र सलामीची जोडी चांगली बॅटिंग पाहायला मिळते अनिकेत आणि वैभव यांच्याकडून.
आणि नवीन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. मयंक आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच ज्या फलंदाजाला स्ट्रायकिंगवरती पाहताय, अर्थातच ज्या फलंदाजाचा बोलवाला राहिलाय सध्याच्या मुंबईच्या क्रीडा नगरीमध्ये, अर्थातच जर पाहिलं तर पंचक्रोशीमध्ये ओहो यावेळेस काय पाहायला मिळतंय. मयंक आल्या आल्या दांडी उद्ध्वस्त, एक्सनचा वेध घेणारा चेंडू, दांडी दांडी गुल, विकेटचं पतंग, कमबॅक केलं जातंय. बॅक टू द पवेलियन, तू चल मैं आया समीकरण पाहतोय. मोठा धक्का पाहायला मिळतंय. अर्थातच बेलारी संघाला, अर्थातच मगाशीच उल्लेख केला होता, या गोलंदाजाला छोटा बुमरा या नावाने देखील संबोधलं जातं आणि पहिल्या चेंडूवरती सिद्ध केलंय. येस, मला छोटा बुमरा का नावाने संबोधलं जातं हेच पहिल्याच चेंडूवरती सिद्ध केलं जातंय. मयंक याने अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय. पहिला चेंडू त्यांची जागांसाठी नवीन बॅटर मैदानाच्या हातात, नरेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच पहिल्या चेंडूवरती कमबॅक केलंय. वैभव सारखा आक्रमक खेळाडूला तंबूच्या आसऱ्याला माघारी परतावं लागले. पुढे चेंडू, हो 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 यावेळेस नक्कीच पुन्हा एकदा ब्लॉक खोलचा चेंडू, पुन्हा एकदा जखडून ठेवलं जाते. अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय. यॉर्कर चेंडू, क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र. मयंक काय दोन चेंडूवरती सुरेख गोलंदाजी केली जाते. अप्रतिम पहिल्या चेंडूवरती दांड्या उद्ध्वस्त केल्या, यानंतर नरेंद्र आल्याला यॉर्कर टाकला जातोय, प्रत्युत्तर केलं जातंय. पुढे चेंडू मयंक यांचा आपल्याला पाहायला गेलंय नरेंद्र यांच्यासाठी. हो यावेळेस देखील तेच तर्रार चेंडू आपण पाहतोय. हे सिरेक थोडेसे थंबल झाले आहेत आणि त्या चुकीला माफी नाहीये. अर्थातच एक धाव मिळते, एलच्या स्वरूपात एक धाव मिळाली आणि एका धावेने धप्पालकावरती धावसंख्या लागली आहे. 27 धावा धप्पालकावरती लागल्या जात आहेत. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये बेलारी 11 संघ 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. यावेळेस नक्कीच आडवी बाटणी खेळायला फटका आपण पाहतोय. चुकीला माफी नाहीये. अठ्ठावीस धावा धबलकावरती लागल्या जात आहेत. कुठे ना कुठे धावा वाचवणं गरजेचं आहे अर्थातच कुंडी संघाला. आता मात्र मयंक यांनी कमबॅक करून दिले. यावेळेस कुंडलीचा वापर, फटका फसलाय. लॉंगऑफच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि यावेळेस झेल, विकेटचं पतंग, बॅक टू द पवेलियन, तंबूच्या आसऱ्याला विकेट क्रमांक 2, धक्का क्रमांक 2 बसलाय. अर्थातच बेलारी 11 संघाला नरेशनच्या स्वरूपात त्यांच्या जागांसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सुभाष आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सुभाष आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस नक्कीच काय सुरेख गोलंदाजी केले, अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मयंक यांच्या स्वरूपात जगलून ठेवलं जाते. काय कमबॅक केलं या षटकामध्ये मयंक याने. नावाचा बोलबाला आणि त्याच बोलबाल्याच्या नावावरती सिद्ध करून दाखवत असताना
अर्थातच मयंक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत जर पाहिलं तर 28 धाबा धबलकावरती लागल्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. आणि स्पर्धा ज्यांचे प्रेक्षेपण टिपण्याचं काम करतायत अर्थातच आपल्याला पाहायला मिळतील. साई प्रीत लाईव्ह या युट्यूब चॅनलच्या द्वारे ही स्पर्धा आपल्याला प्रेक्षेपण करण्याचं काम करतायत. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय सिद्धेश. चौथं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय सिद्धेश यांचा पुढील चेंडू. यावेळेस बाटणे खेळला फटका मानिकच्या दिशेने चांगल्या क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक सिंगल घेतली जाते, स्ट्राईक रोटेट केली जाते. एका धावेने डबल कवरती धावसंख्या लागली. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये बेलारी 11 संघ जाऊन पोहोचला 29 या आकड्यावरती. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. ब्लॉकचा चेंडू अर्थातच यॉर्करचा प्रयास आणि देखील सफल देखील झालेत गोलंदाज. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत अर्जदार जर पाहिलं तर मयंक याने सुरेख गोलंदाजी केली आणि जकडवून देखील संगलंय. अर्थातच कमबॅक केला त्या षटकामध्ये. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाह दिशा भरकटली. पंच आमच्या वरतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. स्कोर बोर्डवरती धावसंख्या लागली 30 धावा दाबलकावरती लागल्या आहेत. पुढे चेंडू पाहायला मिळेल आणि बॅटने खेळला फटका आपण पाहतोय. त्याच्या डोक्यावरून गॅप मध्ये चेंडू आहे, स्लॉट मध्ये चेंडू आहे. दणदण करत सीमा पार चौकार 4 धावांसाठी. मॅच बॉल द्यायचा लगेच. मॅच बॉल द्या चला. 34 धावा धाबलकावरती लागल्या आहेत. 34 टू लॉस फॉर स्कोर कार्ड आपण पाहतोय. अर्थातच 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. त्या साईडला लाईनमॅन असतील तर मॅच बॉल द्यायचा आहे लगेच. पुढे चेंडू पाहायला मिळेल. यावेळेस फ्लोअरचा चेंडू आपण पाहतोय. बाल बाल बस गे. नक्कीच आपण पाहतोय चौकार आल्याच्या नंतर प्रति उत्तर केलं. या चेंडूवरती कमबॅक केलं जरूर जात आहे अर्थातच पाहायला गेलं तर. आणि स्कोरबोर्डवरती धावसंख्या लागली 35 या आकड्यावरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय. 35 धावा दाबलकावरती लागल्यात आतापर्यंत आपण पाहिलं गेलं तर. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 35 धावा दाबलकावरती लागल्या जात आहेत आताच पाहायला गेले तर. पुढे चेंडू पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु असफल राहिले आहेत. अर्थातच एक चिकी रन घेतली जाते. चिकी रन म्हणजे अर्थात काय स्कोर बोर्ड जर पाहिलं तर क्रिकेटच्या भाषेमध्ये घेतलं जातं. अर्थातच चोटी धाव घेण्यात यश मिळत आहे दोन्ही बॅटर्सला. आणि 1 धावेने दाबलकावरती धावसंख्या लागली आहे 35 धावा. 36 धावा दाबलकावरती लागल्या आहेत. याच्या स्वरूपात 1 धाव मिळते. 36 धावा दाबलकावरती लागल्या जात आहेत.
यावेळेस नक्कीच आडवा बाटणे फायनलच्या दिशेत ऑन साईडला यावेळेस फुल केला जातोय. गॅप मध्ये चेंडू आहे, वुंदबॉन सीमारेषा पार, चौकार आणि इनिंग देखील संपते. या 4 धावांनी स्कोरबोर्डवरती धावसंख्या लागली आहे 40 धावा धाबलकावरती लागल्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आणि 41 धावा करायच्या असतील अर्थातच बॅटिंग करत असताना टीमला. अर्थातच छत्रपती महाराज अर्थातच हुंडी संघाला आपण पाहायला गेले तर 4 षटकांमध्ये ठोकल्या गेल्या. बेलारी संघाने 40 धावा 41 धावांचं लक्ष असेल. सुरेख पाहिलं गेलं तर नंतर कमबॅक जरूर झालाय मयंकच्या गोलंदाजीवरती. त्यानंतर जर पाहिलं तर 2 चेंडू खराब पाहायला मिळाले शेवटच्या षटकामध्ये आणि त्यानंतर मिळाल्याच अर्थातच 4 धावा पाहायला मिळतील शेवटच्या चेंडूवरती. अशा जर पाहिलं तर 40 धावा धाबलकावरती लागल्या जात आहेत. पाहूया 40 धावा डिफेन्स करत असताना आपल्याला पाहायला मिळतील का. दुसऱ्या बाजूला चेस मास्टर आपल्याला पाहायला मिळतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं अर्थातच आपल्याला पाहायला गेलं तर बेलारी संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा आहे. यानंतर होणारा सामना बेलारी कदमवाडी वर्सेस संघर्ष बेलारी. तर दोन्ही संघांना विनंती करतो दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला आपण टॉस करायचा आहे लक्षात घ्या. फलंदाज जायचं आहे लक्षात घ्या. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय बेलारी पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशन अर्थातच अध्यक्ष सन्माननीय राहुल मोहिते यांचं या आयोजन कमिटीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर कमिटीचे उपाध्यक्ष सन्माननीय महेश कांबळे यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सेक्रेटरी सन्माननीय प्रदीप संते यांचा देखील या आयोजन कमिटीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तरी स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आलेली स्पर्धा अर्थातच या स्पर्धेचा आपण पाहतोय पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील ही पहिलीच लढत आपण पाहतोय. आणि या पहिल्या लढतीमध्ये बॅटिंग करत असताना बेलारी 11 संघाने ठोकले आहेत 4 षटकांमध्ये 40 धावा 41 धावा करायच्या असतील बॅटिंग करत असताना टीमला. छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कुंडी संघाला 24 चेंडू 41 धावांचं लक्ष असेल. कंपल्सरी चेसिंग असणार आहे लक्षात घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं स्पीडअप करा. बघा यानंतर होणारा सामना बेलारी कदमवाडी वर्सेस संघर्ष बेलारी. तर दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती करतो की आपण टॉस साठी यायचं आहे. स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळतील सिद्धेश, नॉन स्ट्रायकिंग वरती आकाश. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेत. पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत गोलंदाज वैभव आपल्याला पाहायला मिळतील. चला स्पीडअप करायचंय. वैभव गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. सिद्धेशांचा पहिला चेंडू फेस करण्याचा प्रयत्न परंतु काय पाहायला मिळतंय अपील तर जोरदार पाहायला मिळते.
परंतु पहिला चेंडू वैभवांचा डॉट बॉल पाहायला मिळतोय. कोणतेही धाव नाही आहे स्कोर वरती आपण पाहायला गेलं तर. संघर्ष बेलारी संघाचा संघनायक आपण यायचा आहे. नाणेफेक करून घ्या. डॉट बॉल पुन्हा एकदा पाहतो आपण. नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये झेंडू करण्याचा प्रयत्न परंतु असफल राहिले आहेत. पुन्हा एकदा डॉट बॉल. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट टाकले जात आहेत वैभव यांच्या स्वरूपात. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. या बेस मध्ये चेंडू जरूर आडव्या बॅटने खेळला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जातात. दोन धाब्याने श्रीगणेशा केला जातोय. पुढे चेंडू पाहायला मिळेल सिद्धेशांचा. यावेळी सलक्यातन प्ले जरूर केला जातोय. सिंगल घेतली जाते. स्ट्राईक रोटेट केली जाते. एका धावेने धाबालकावरती धावसंख्या लागली. बिनबाद 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केली. आतापर्यंत 3च धावा खर्च करतायत वैभव. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगलं कमबॅक पाहायला मिळतं वैभव यांच्या स्वरूपात. यावेळेस नक्कीच पॉईंटच्या दिशेने फटका खेळला. इस वेळी थोडेसे जर पाहिलं तर तंबल जरूर झाले. सिंगल घेतली जाते. एका धावेने धाबलकावरती धावसंख्या लागले. 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं स्कोर कार्ड. पहिल्या षटकाचा खेळ होतो तो समाप्त. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात केवळ 4 धावा. अप्रतिम पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली आहे वैभव याने. सुरेख अप्रतिम. जिथून कुंडे संघाला धावा पॉवर प्ले षटकामध्ये करायच्या होत्या परंतु त्या स्कोरवरती धावा लागल्या नाही आहेत. परंतु 4च धावा लागल्या आहेत. इथून येणारे चेंडू असतील आतापर्यंत जर पाहिलं तर इथून येणारे असतील 3 षटकांचा खेळ बाकी असेल आणि 3 षटकांमध्ये अजूनही धावा करायच्या असतील बॅटिंग करत असलेल्या टीमला. अर्थातच पाहिला गेले तर 37 धावा करायच्या असतील बॅटिंग करत असतात टीमला. अर्थातच येणारे असतील अजून 18 चेंडू आणि स्कोर बोर्ड वरती रन करायचे असतील 37 धावा धब्बलकावरती लागलाय. आतापर्यंत जर पाहिलं 4 धावा आतापर्यंत लागल्यात. येणारी 18 चेंडू आणि स्कोर बोर्ड वरती 37 धावांचं लक्ष असेल बॅटिंग करत असणाऱ्या टीमला. अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कुंडी संघाला. नरेंद्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाले. दुसरं षटक हाताळण्यासाठी मुंबूटला गेले. पॉईंटच्या दिशेने कट केला. वैभव आहे चेंडूला कलेक्ट करण्यासाठी. सिंगल घेतली जाते. एका धावेने धब्बलकावरती धावसंख्या लागले 5 धावा धब्बलकावरती लागल्या जात आहेत. सिद्धेश आपल्याला स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळत आहेत.
चला स्पीडअप करायचं लक्षात घ्या. नरेंद्रचा पुढे चेंडू पाहायला मिळतो सिद्धेसाठी असलांगेस आणि यावेळेस का फटका पाहायला मिळाला. स्वतःमध्ये चेंडू आहे सिद्धूच्या बॅट मधून आपण पाहतोय. चेंडू ओळखला आणि त्यानंतर बॅट शरीरामध्ये चेंडू चालला सीमा रेषा पार षटकार. पुन्हा एकदा बॅटने खेळला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत अर्थातच एक सिंगल घेतली जाते. एक मोठा फटका आल्याच्या नंतर समजदारी केली जाते. स्ट्राईक रोटेट केली जाते. एखादा म्हणजे धफलकावरती जर पाहिलं तर धावसंख्या लागली 12 या आकड्यावरती. आकाश पुन्हा एकदा स्टॅकेनवरती पाहायला मिळत आहेत. त्यांच्या समोर आहेत गोलंदाजी करण्यासाठी नरेंद्र यांचा पुढे चेंडू. यावेळेस मध्ये चेंडू अडवला जरूर जातोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहतोय मात्र यावेळेस का पाहायला मिळते फेकी आली आहे आणि त्यानंतर चांगले एक्शन लागले बॅकला आले होते जरूर आणि त्यानंतर जर पाहिलं तर सिंगल घेतली जाते. 13 धावा धापलकावरती लागल्या जात आहेत. आतापर्यंत 13 धावा धापलकावरती लागल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या वैभव आणि आता मात्र नरेंद्रवरती आक्रमकरित्या हल्ला चढवला जातोय. यावेळी सलक्या दनपूस केलाय. चांगला चेंडू आहे. चांगला सन्मान देखील दिलाय. एक सिंगल घेतली जाते. एका धावीने धपलकावरती आतापर्यंत धावसंख्या आपण पाहिलात. यावेळेस नक्की जावं टान्सिग्राम करण्याचा फटका परंतु बॅटची गडा पाहायला मिळते. नाही एक सिंगल षटक देखील संपतोय. 2 षटका अखेर स्कोरबोर्ड वरती धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा धपलकावरती लागल्या जात आहेत. 2 षटका अखेर स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागल्या 15 धावा धपलकावरती लागल्यात. आता मात्र येणारे चेंडू असतील 12 आणि स्कोरबोर्ड वरती रन करायचे असतील बॅटिंग करत असताना टीमला कुंडी संघाला येणारे 12 चेंडू स्कोरबोर्ड वरती रन करायचे असतील आपण पाहतोय. येणारे 12 चेंडू स्कोरबोर्ड वरती रन करायचे असतील बॅटिंग करत टीमला अर्थातच 26 धावा. येणारे 12 चेंडू स्कोरबोर्ड वरती रन करायचे असतील 26 कंपल्सरी चेस क्षेत्ररक्षण सजवलं जात असताना आपल्याला पाहतोय 15 धावा धपलकावरती लागल्या आहेत. फुलेंचा चेंडू यावेळेस विकेट जरूर केला जातोय. काय पाहायला मिळतंय एकच्या दिशेने चांगलाच विकेट आणि यानंतर पाहायला मिळतोय 4 धावा. कलात्मक फटका आपण पाहायला मिळालाय. टीपी गिल बाबूचा फायदा उठवला जातोय. नक्कीच आपण पाहतोय आकाशच्या बाट मधून पाहायला मिळालाय चौकार. या 4 धावांनी स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली आपण पाहिलं गेलं तर 19 धावा धपलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेस नक्कीच पुन्हा एकदा टान्सिग्राम करण्याचा प्रयत्न. आता मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतंय विराज यांच्या माध्यमातून. अर्थातच विराज नावाप्रमाणे विराज अधिराज्य गाजवणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. या षटकावरती या मॅचचा लेखा जोखा आधारित आहे. कारण या मॅच मध्ये जर पाहिलं तर या षटकामध्ये मोठे अजूनही फटके आले तर मॅचला कलाटणी देणारा ठरू शकतो. अर्थातच जर पाहिलं तर कुंडी संघ
यावेळेस देखील रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. शॉटगनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. वन मॉर वापर पुन्हा एकदा आकाशच्या बॅट मधून चौकार. नक्कीच मी आताच उल्लेख केला, या षटकामध्ये कोणतेही मोठे फटके आले तर मॅच नक्कीच कुंडी संघाकडे फिरू शकते, परंतु या षटकामध्ये नक्कीच मोठे फटके आले आहेत. आता मात्र 23 धावा धाबळकावरती लागल्या जात आहेत. पुढे चेंडू पुन्हा एकदा सरचरून यावेळेस काय फटका खेळला जातोय. अप्रतिम फटका. यावेळेस नक्कीच आपण पाहायला गेलं तर खबरच्या दिशेने आपण पाहायला गेलं तर बॉर्डर लाईनला कापत चेंडू चाललाय दंडन करत सीमा पार 4 धावांसाठी. बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि काय फटका पाहायला मिळालाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका आपल्याला पाहायला मिळालाय. लाजबाब सुरेख आपण पाहतोय. या 4 धावांनी स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली 27 धावा. हो यावेळेस फॉलोइंग करण्याचा प्रयत्न, परंतु असफल राहिलाय. आणि सिंगल घेतली जाते. 28 धावा धाबळकावरती लागल्या जात आहेत. बेलारी कदमवाडी संघ आपला निर्णय कळवायचा आहे, लक्षात घ्या. याच्यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. धावा धाबळकावरती लागल्यात. आतापर्यंत 13 धावा खर्च करतायत विराज आपल्या गोलंदाजीवरती. आतापर्यंत गोलंदाजी करत असताना यावेळेस काय फायदा मिळतोय. समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा व्यासपीठाला सत्कार पाहायला मिळतोय. शिद्देच्या बॅट मधून अप्रतिम लाजबाब सुरेख 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा धाबळकावरती लागल्या आहेत. आता मात्र काय सामना रंगलाय. येणारे चेंडू असतील 6 आणि स्कोर बरोबर रन करायचे असतील 7 धावा. कंपल्सरीचे सामना होता कुठे. येणारे 12 चेंडू होते, 26 धावा करायच्या होत्या, परंतु सिद्धेश विराज यांचं षटक खूप महागडं आपल्याला पाहायला मिळालं. केवळ धावा खर्च केल्या विराज याने 19 धावा तब्बल खर्च करतात तिसऱ्या षटकामध्ये. आक्रमकरित्या बॅटिंग पाहायला मिळते, कारण हे षटक होतं. मी मगाशीच उल्लेख केला होता, या षटकामध्ये मोठे फटके आले तर मॅच कुंडी संघाकडे फिरू शकते, परंतु अजूनही मॅच दोन्ही संघांकडे आहे. येणारे 6 चेंडू स्कोर बरोबर ते रन करायचे असतील. बॅटिंग करत असताना टीमला 7 धावा. पहिल्याच अर्थातच सकाळच्या सत्रामध्ये काटाकीर लढत पाहायला मिळते. एका बाजूला पाहिलं तर बेलारी 11 संघ, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कुंडी संघ, अशा 2 संघांमध्ये येणारे 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी. आदित्य लेडी यावेळेस का पाहायला मिळते. प्रेक्षक जोर आले आहेत. सिंगल घेतली जाते. येणारे चेंडू असतील 5. अजून जिंकण्यासाठी स्कोर बरोबर ते रन करायचे असतील. बॅटिंग करायचं टीमला 6 धावा कंपल्सरी चेस आपण पाहतोय. येणारे चेंडू असतील 5 धावा. 6 धावांची आवश्यकता कंपल्सरी चेस. सिद्धेच्या बॅटमधून फटके जोर आले आहेत. यावेळेस मात्र का पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण थोडंसं सजवलं जाते आपण पाहतोय. लॉंगअपचा खेळाडू थेट बॉर्डर लाईन कडे तैनात करण्यात आलाय. त्यानंतर साईडला एक खेळाडू आहे, विवेकच्या दिशेने खेळाडू आहे. सफल झाले आहेत आणि अभ्यास का पाहायला मिळते. पण आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक स्टार रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होतीये. आता मात्र चेंडू असतील येणारे 5. अजूनही जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. बॉल टू बॉल स्कोर आपण पाहतोय आणि यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. बेलारी कदमवाडी वर्सेस संघर्ष बेलारी या झालेल्या नाणेफेकीचा कौल लागलाय. फुलेंचा चेंडू खोल करण्याचा प्रयत्न, परंतु असफल राहिले आहेत. त्या चेंडूवरती मिळेल तब्बल आपण पाहतोय.
पाहिजे स्वरूपात एक धाव मिळते. एका धावेने धावफलकावरती धावसंख्या लागली 36 धावा. येणारे चेंडू असतील आपण पाहायला गेले तर 37 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे चेंडू असतील 4. अजूनही जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. यावेळी सर करण्याचा प्रयत्न परंतु असफल राहिले आहेत. डॉट बॉल. आता मात्र येणारे चेंडू असतील 3. अजूनही जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. परंतु जसा डॉट बॉल आलाय तसा अजूनही मॅच जर पाहिलं तर फिनिश झाली नाहीये. येणारे चेंडू असतील 3. अजूनही जिंकण्यासाठी 4 धावांची लढत आपण पाहतोय. 4 धावा करायच्या असतील बॅटिंग करत असताना टीमला. यावेळेस काय फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे झेल सोडला जातोय. परंतु प्रयत्न काय पाहायला मिळालेत. अप्रतिम प्रयत्न विराजनचे आपण पाहायला मिळत आहेत. आता मात्र 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. ओके, 1 रन शॉट असेल. एक रन शॉट असेल अर्थातच एकच धाव मिळेल. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होत येणारे 2 चेंडू अजूनही जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू यावेळेस डॉट बॉल येणार का. ओ यावेळेस काय फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल घेतली जाते. आता मात्र येणारा चेंडू असेल 1. आता मात्र जिंकण्यासाठी तब्बल आपण पाहतोय 2 धावांची आवश्यकता आहे. सकाळच्या सत्रामध्ये काटाकीर लढत आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र दोन्ही संघांचे खेळाडू मात्र टाळ्यांची आपल्याला पाहायला मिळतोय. काय सुरेख आपल्याला मॅच रंगताना पाहायला मिळाले. मॅच होती कुठे आणली कुठे. आता मात्र आदित्य येणारा चेंडू आणि यावेळेस मात्र 2 धावा डिफेन्स करणार का. आदित्य याने जर 2 धावा डिफेन्स केल्या तर आपला संघ नक्कीच आपल्याला डोक्यावर घेऊन नाचवेल. कारण नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये धावा डिफेन्स करणार का हे देखील पाहणे गरजेचं. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर लेफ्ट हँडर फलंदाज सिद्धेश आपल्या सामन्याला विजय मिळवून देणार का हे देखील पाहणे गरजेचं आहे. परंतु दोन्ही टीमचे आता मात्र खेळाडू आता मात्र हातांच्या घड्यांवरती मात्र कमरेवरती हात घेऊन प्रेशर राईज रिलीज मॅच पाहताना मिळतोय. थरार आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये क्रिकेटचा थरार रंगत असताना याच कानोडेच्या बाबा पाटील स्टेडियम मध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच येणारा चेंडू असेल 1 आणि जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. परंतु जर पाहिलं तर नक्कीच संघर्ष म्हणजे काय अर्थातच एक युद्ध स्वतःला विरुद्ध आपले सत्य रूप सिद्ध करण्यासाठी सोन्याला अग्नी देखील देव आणि हिऱ्याला देखील गवसणारा घाव लागतात. अर्थातच मात्र आता मात्र हिरा आणि सोन्याचं तुल्यीकरण मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये येणारा 1 चेंडू अर्थातच 2 धावांची आवश्यकता आहे. ओ मॅच फिनिश करणार का. मॅच फिनिश विजयाच्या षटकार अर्थातच सिद्धेशच्या बॅटमधून विजय केला जातोय. अभिनंदन. परंतु काय काटाकीर लढत पाहायला मिळाले. दोन्ही टीम साठी टाळ्या होऊन जाऊन देत. अप्रतिम सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळालं. अभिनंदन. कुंडी संघ हारलेल्या संघाला हाडलं परंतु चांगली आपल्याला फाईट पाहायला मिळाले. यानंतर सामना बेलारी कदमवाडी वर्सेस संघर्ष बेलारी. तर कदमवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. आपलं त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. धन्यवाद. आणि सर्व टीमला विनंती असेल लाईनअप करूनच आतमध्ये जा.
नक्कीच आपण पाहतोय आता झालेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलाय. अर्थातच सुरेख बॅटिंग केली, 11 चेंडू खेळलेत, 24 धावा बनवल्यात. सिद्धेश मॅन ऑफ द मॅच ठरलाय. सुरेख बॅटिंग पाहायला मिळाले. सिद्धेश आपण यायचा मॅन ऑफ द मॅच. काय बॅटिंग पाहायला मिळाले. 11 चेंडू खेळलेत आणि 24 धावा बनवल्यात. आणि शेवटच्या टाळ्या होऊन जाऊन दे गाडीसाठी. अभिनंदन, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. सुरेख बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाले सिद्धेश यांच्या आपण पाहतोय. लाईव्ह नाही आहे ना, लाईव्ह हटवलं आहे ना, अजून ते नाही. त्यांना सांगा हे करायला, त्यांनी बॅट्समन पण पाठवले. बॉल 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 बॉल